नांदेड जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आम्ही जसे शिक्षकाचे आमदार आहेत त्याप्रमाणे पोलिसांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी सेवानिवृत्त पोलिसांमधूनही 7 आमदार निर्माण व्हावेत यासाठी आम्ही धरणे आंदोलन करीत आहोत। आमच्या भरपूर समस्या आहेत आणि त्या सर्व समस्यावर पोलीस आमदार हेच रामबाण औषध आहे आणि पोलीस आमदार निर्माण झाल्याशिवाय आमच्या समस्या सुटणार नाहीत याची जाणीव आम्हाला आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व सेवानिवृत्त पोलीस हा जागृत झाला आहे आणि या चालू अधिवेशनामध्ये पावसाळी अधिवेशनात आम्हाला 121 आमदारांनी पाठिंबा दिला आहे। त्या सर्व 21 आमदाराच्या पाठिंब्याचा मान राखून आम्हाला शासनाने या अधिवेशनामध्ये जरी आमचा ठराव मंजूर झाला नाही तरी हिवाळी अधिवेशन म्हणजे आमचा ठराव मांडून समस्त पोलीस आणि त्यांच्या परिवारांना न्याय द्यावा आणि समस्त पोलीस हे त्यांचे आभार राहतील। धन्यवाद। ओके। शासना दरबारी आवाज उठवण्यासाठी गेलेला आहे। जब्बार खान पठाण आहे, मी सेवानिवृत्त पोलीस अंमलदार आहे। संबंध महाराष्ट्रामध्ये 8 विभाग आहेत, 7 ते 8 विभाग आहेत, मराठवाडा, कोकण, विदर्भ। तर महाराष्ट्र पोलिसांची भरपूर समस्या आहे। पोलीस पोलिसांचे घरांची तर आज अशी व्यवस्था झालेली आहे। संबंध महाराष्ट्रामध्ये जर पाहिले तर एकही घर राहण्यासारखा पोलीस कॉलनीमध्ये नांदेड जिल्ह्याची सिंदखेड आणि कंधार एक उदाहरण आहे। नांदेड जिल्ह्याचा कंधार आणि सिंदखेड, तिथं जर जाऊन पाहिले तर तिथं फक्त खंडर बनलेले आहे। राहण्यासाठी पोलिसाला राहण्याची व्यवस्थाच नाही तर पोलिसाला मग काम करण्याची प्रोत्साहन कसं मिळेल? त्याच्यानंतर त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाची व्यवस्था। आजचं आंदोलन हे पोलिसामध्ये प्रत्येक विभागामध्ये मराठवाडा विभाग आहे, एक आमदार सेवानिवृत्त आमदार निर्माण पद एक राखीव पद द्यावा यासाठी आणि विदर्भामध्ये द्यावा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये असे 7-8 विभाग आहे। त्याच्यामुळे पोलिसांच्यावर जे अन्याय झालेला आहे ते समस्याच्या त्याच्यावर प्रश्न निकाली निघतील, ते प्रश्न मार्गी निघेल त्याच्यासाठी हे आंदोलन झालेलं आहे।